सुट्टीच्या दिवशी किंवा वानखेडेवर ज्यावेळेला एखादी महत्त्वाची मॅच असेल तर त्यावेळेला एवढी मोठी गर्दी खरं तर पाहायला मिळते। मात्र आज आपण पाहतो की टीम इंडियाच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो क्रिकेट प्रेमी या ठिकाणी दाखल झाले। हा संपूर्ण परिसर आहे जिथे आपण नॉर्मल दिवशी चालत असतो, मात्र आज आपण पाहतोय चालायला काय हलायला देखील या ठिकाणी जागा नाही, एवढी लोक या ठिकाणी जमलेली आहेत। आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक तरी आपल्याला पाहायला मिळते का, यासाठी मुंबईकरांनी कशा प्रकारे गर्दी केली आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। अनेक वाहतूक मार्गांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत, मात्र कुठेतरी आपल्याला आपल्या शुभेच्छा आपल्या प्लेअरपर्यंत पोहोचवता येतात का, यासाठी हे सगळेच मुंबईकर प्रयत्नशील आहेत। ज्याला जिथे शक्य आहे तो तिथे गेलेला आहे, मग ते एअरपोर्ट असेल मुंबईचं किंवा वानखेडे स्टेडियम असेल किंवा वानखेडे स्टेडियमच्या बाहेर मरीन ड्राईव्ह परिसरात कशा प्रकारे लोकांची गर्दी जमली आहे, खचाखच गर्दी जमली आहे त्याची ही दृश्य। मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही दृश्य आणि प्रचंड गर्दी। रोहित शर्माच्या शिलेदारांचं अगदी थाटात या ठिकाणी स्वागत होणार आहे। ढोल ताशा पथकं या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि संपूर्ण मुंबईकरांसाठी म्हणून ही विजयी रॅली टीम इंडियाची ओपन डेक बसमधून टीम इंडियाची ही मिरवणूक निघणार आहे। त्यासाठीची ही बस आपण या ठिकाणी पाहतोय। याच बसमधून टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे आणि त्यासाठी क्रिकेट प्रेमींनी आत्तापासूनच प्रचंड गर्दी केली आहे। भारताला 17 वर्ष वाट पाहावी लागली, मात्र आज वानखेडे स्टेडियमवर आणखी एक विजयोत्सव होणार आहे आणि तोच अनुभवण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेला आहे। ही वरून घेतलेली दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे अगदी लहान लहान पण तेवढेच गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय। मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे हाती भारताचे झेंडे घेऊन सगळेजण अगदी दुपारपासूनच टीम इंडियाची वाट पाहतात। थोड्याच वेळात टीम इंडिया या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर मुंबई हा रोड शो आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत। तर एअरपोर्टवरची देखील ही दृश्य आपण इथे पाहतो। काही वेळात सुद्धा टीम इंडियाचं इथे आगमन होणार आहे, तर तीही दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर येईल। क्रिकेट चाहत्यांमधला हा उत्साह आपण या ठिकाणी अनुभवतोय, तसंच वानखेडेवरचा कार्यक्रम देखील आपण पाहणार आहोत। कौतुक सोहळा टीम इंडियाचा आणि त्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर निघालेली विजयी रॅली देखील। एरवी मुंबईतल्या रस्त्यांवर कमी अशा रॅली निघतात, कारण मुंबई नेहमीच धावपळीची राहिलेली आहे, वेगवान राहिलेली आहे। मात्र आज टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी म्हणून मरीन ड्राईव्हच्या या परिसरामध्ये निघेल ती टीम इंडियाची विजयी रॅली। याआधी 2011चा विश्वचषक हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, तर यावेळेचा विश्वचषक हा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण या विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जडेजा यांनी T20 मधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वच क्रिकेट प्रेमींना एक धक्का दिला। मुंबईला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं आणि त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा शानदार कार्यक्रम, जिथे क्रिकेटपटूंना देव मानलं जातं, अशा भारतामध्ये किंवा मुंबईमध्ये आपण पाहतो की विजयी टीमचं कसं स्वागत केलं जातं, त्यांचा कसा कौतुक सोहळा केला जातो। तर तो अनुभवायचा असेल तर आज मुंबईमधली ही दृश्य आपल्याला पाहावीच लागतील। तर मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर असा फुलून गेलाय। तर ही दृश्य आहेत एअरपोर्टवरची, जिथे टीम इंडियाच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे। तिथे देखील एअरपोर्टवर देखील प्रचंड गर्दी करण्यात आलेली आहे। तर तेवढीच सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। अगदी क्रू मेंबर्स पासून सगळेच जण टीम इंडियाची वाट पाहतात, कधी एकदा हे रोहित शर्माचे शिलेदार बाहेर येतात। कोणत्याही क्षणी ते मुंबई एअरपोर्टवर दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आधीच मुंबई एअरपोर्टवर तयारी देखील करण्यात आलेली आहे। अगदी गोव्यावरून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत। एअरपोर्टवर देखील त्यांच्या स्वागताची जोरदार अशी तयारी करण्यात आली आहे। ब्रह्मा ढोल पथक सध्या मुंबई एअरपोर्टवर दाखल झालेलं आहे। तर टीम इंडिया आज दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर जवळपास 17-18 तासांचा प्रवास करून आल्यानंतर सुद्धा टीम इंडियाचा उत्साह देखील तेवढाच होता, कारण आज संपूर्ण देशामध्येच तेवढा उत्साह पाहायला मिळतोय। तर दिल्लीमधून टीम इंडिया आता मुंबईमध्ये दाखल होते। एअरपोर्टवरची ही दृश्य आणि ज्यावेळेला टीम इंडिया या ठिकाणी दाखल होईल त्यावेळेला आपले देखील कॅमेरे या ठिकाणी सरसावणार आहेत। तर दुसरी दृश्य ती म्हणजे वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेट चाहत्यांचा मोठा उत्साह, त्यांना देखील प्रतीक्षा आहे ती टीम इंडियाची आणि एअरपोर्टवरची ही दृश्य आपण पाहतो
अगदी शेवटचा सामना, अंतिम सामना जिंकल्यानंतर याच एअरपोर्टवर तेवढाच जल्लोष साजरा करण्यात आलेला होता. मोबाईलवर मॅच पाहणारे कितीतरी क्रिकेट चाहते या ठिकाणी अक्षरशः भांगडा करताना पाहायला मिळाले होते. आणि मॅच जिंकल्यानंतर सर्वच खेळाडूंच्या डोळ्यात जे आनंदाश्रू तरळले होते त्याची देखील सर्वत्र चर्चा झालेली आहे. त्यावेळी फक्त ते 11 प्लेयर रडले नाही, तर संपूर्ण भारताच्या डोळ्यात त्यावेळी आनंदाश्रू होते आणि एक वेगळाच अभिमान संपूर्ण टीम इंडियासाठी सर्वच भारतीयांच्या मनात होता. आज खऱ्या अर्थाने सेलिब्रेशन होणार आहे, कारण आजच्या दिवसाची कित्येक जण वाट पाहत होते. बार्बाडोसमध्ये वादळामुळे टीम इंडिया पुन्हा भारतात येऊ शकत नव्हती, मात्र आज भारतात ते दाखल झालेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून लोक मुंबईमध्ये सध्या दाखल झालेले आहेत. या सगळ्या विजयाचा शिलेदार ठरलाय तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. आणि T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता जेतेपदावर त्यानं नाव कोरलं. कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी रोहित शर्मानं करून दाखवली आहे. T20 वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली आणि विकेटची पर्वा न करता त्याचा आक्रमक असा अंदाज देखील दिसून आलेला आहे. रोहित शर्मानं या T20 वर्ल्ड कपमध्ये 257 धावा फटकावलेल्या आहेत. मात्र शेवटच्या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये, विजयी सामन्यामध्ये त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याकडे सोपवलेला चेंडू हा त्याचा निर्णय. आपको देख रहे हैं हम लोग कैसे वेलकम करें, हम लोग नारे लगाएंगे, हम लोग यहाँ पे कितनी भी बारिश हो कुछ भी हम यहीं पे खड़े रहेंगे. वेलकम टीम इंडिया बताओ. नहीं देगा आपको. विल वेलकम टीम इंडिया. अर्जेंटीना का रिकॉर्ड तोड़ेंगे एग्जैक्टली, वर्ल्ड कप वाला, फीफा वाला. और कितनी बारिश हो तूफान हम लोग रात तक यहीं पे खड़े रहेंगे. विल वेलकम टीम इंडिया एंड विल सपोर्ट देम विद ऑल आवर चांस. जय शाह द बेस्ट स्क्रिप्ट राइटर. ये सब कैमरा पे नहीं बोलने का. इतनी सारी क्राउड है, क्या कहना चाहेंगे भाई? बहुत अच्छा फीलिंग है. जब से इंडिया जीता है तब से यही फीलिंग था कि वापस इंडिया कब आएगा और ये परेड कब होगा उसकी राह देख रहे थे. आज इंडिया आ रहे तो उसके लिए बहुत एक्साइटेड है. देखते हैं अभी कब इंडिया आती है और उसके लिए रुक रहे. बस बारिश भी है और इंडिया भी, टीम इंडिया आ जाए, मजा आ जाएगा. स्टेडियम के अंदर नहीं गए, क्या कहना चाहेंगे? वानखेड़े के अंदर स्टेडियम के अंदर फीलिंग कम रहेगा, यहाँ पर फीलिंग ज्यादा है. 2007 की याद आ रही है आपको जब इंडिया? तब तो मैं छोटा बच्चा था मगर याद तो आ रही है. वो 2011 में रोड पे निकले थे, वो भी एक बार याद आ रहा है. 2011 वर्ल्ड कप में खिलाड़ी थे. ये बोल सकते हैं 19 नवंबर का ये मेडिसिन है. क्या कहना चाहेंगे आप? ये अच्छी खुशी है, हमारी इंडिया जीत गई. हिंदुस्तान इंडिया, ये इंडिया का जोश है. ये देखो, ये इंडिया का क्राउड है. कप रोहित शर्मा का ही था और उसको मिलना चाहिए था. वर्ल्ड कप भी हमारा था और ये भी कप हमारा था और आने वाली चैंपियन ट्रॉफी भी हमारी रहेंगी और वर्ल्ड चैंपियन ट्रॉफी भी हमारी रहेंगी. भारत माता की जय.